मैत्रिणींनो, मी आज बनवून दाखवत आहे तुम्हाला हिरव्या मुगाचे लाडू। हे बघा, मी 2 वाट्या मूग घेतलेले आहेत। तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते। छान मंद आचेवर 10 मिनिटं असे भाजून घ्यायचे। खूप छान लागतात हे लाडू। बघा, याचा कलर बदली होत चाललाय। आता मस्त कलर येत चाललाय। बघा, छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, असं बारीक रव्यासारखं। आता त्याच वाटीने तूप घेतलं 1 वाटी। तूप घालून घेऊया। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील असतील घरामध्ये ते तुम्ही वापरू शकता। छान असे भाजून घ्यायचे तुपामध्ये। आपण काढून घेऊया। हे बघा, छान तळले आहेत। आता त्याच्यामध्ये डिंक घालून घेऊया। तुम्हाला मेथी दाणा पाहिजे असेल तर मेथी पण घालायची, थोडी घालायची। मी मेथी नाही घातल्या, डिंक घेतलेला आहे। पावसाळ्यामध्ये डिंक, गुळाचे लाडू खाल्लेले खूप चांगले असतात। हे बघा, आता तूप घालून घेऊया। पीठ मस्त तुपामध्ये आपण भाजून घेऊया। बघा, असं मी दाखवलं नव्हतं ना, रव्यासारखं थोडं भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। छान असं भाजून घ्यायचं। आपल्याला तूप पाहिजे तसं घालून घ्यायचं। बघा, मी आता तूप घातलंय 2 चमचे। बघा, छान भाजून झालेलं आहे। खूप छान लागतात हे लाडू। ताटात काढून थंड करून घ्यायचं। आणि डिंक मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। ड्रायफ्रूट घालू, विलायची, चवीपुरतं मीठ घालूया। गुळाच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं घालायचं। डिंक बारीक करून घेतलंय ना, ते काढून घेऊया। हे बघा, मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 2 वाट्या मूग, 1 वाटी तूप आणि 1 वाटी गूळ। हे बघा, हे परफेक्ट प्रमाण आहे। आता आपण लाडू वळून घेऊया। मी छोटे छोटेच लाडू वळते, कारण मुलांना खायला संपलं का परत देता येतो। हे बघा, छोटेच लाडू वळले आहेत।
2 वाट्या मुगांचे म्हणजे 21 लाडू झालेले आहेत. मी छोटे केलेत म्हणून. मोठे केले तर 14 होतात, 14-15 होतात. हे बघा, मुगाचे लाडू तयार. हिरव्या मुगाचे लाडू तयार. तुम्ही करून बघा एकदा. खूप छान लागतात, पौष्टिकसुद्धा आहेत. जी मुलं मूग खात नाही त्यांच्यासाठी खूप छान आहेत. हे बघा, खुसखुशीत झालेत छान.